प्लीज। आले का? आणि आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांचं काही क्षणांमध्ये ते आगमन होत आहे। आपले सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं इथे थोडंच काही क्षणांमध्ये त्यांचं आगमन होते। आपका पोडियम उधर आएगा सेंटर में, ये निकलेगा नहीं, ये निकलेगा, ये सिर्फ उधर जाएगा। पोडियम मेरा उधर है, उनके लिए अलग पोडियम है, तभी अपन सेट कर लेंगे। मी या सभेला संबोधण्यासाठी, या सभेचं प्रास्ताविक करण्यासाठी आपले उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट ज्ञानमूर्ती शर्माजी यांना मी आमंत्रित करतो आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी। ज्ञानमूर्ती शर्माजी। आए हुए सभी कार्यकर्ताओं का हार्दिक स्वागत है। एक बार सभी लोग जोरदार नारा लगाएंगे, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आज के इस जाहिर सभा के कार्यक्रम में अभी कुछ देर में हम सबके लाडले नेता महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी का आगमन अभी कुछ देर में हो जाएगा। साथ ही मंच पे आज उपस्थित हैं हम सबके लाडले नेता मुंबई के अध्यक्ष आमदार अमित साटम जी, मुंबई के महामंत्री सिद्धिविनायक मंदिर के कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी जी, मेरे सहकारी शेखर तावड़े जी, आपके स्थानिक लाडले आमदार मूर्जी काका जी, मंच पर उपस्थित हमारे सभी उम्मीदवार उमेश राणे जी, साइली कुलकर्णी, दिशा यादव जी, हमारे संजय अवार्ड जी, दीपक कोटेकर, विक्रम राजपूत, ममता यादव जी, योगीराज दाभाड़कर, उज्ज्वला मोडक, रुपेश सावरकर, प्रीतिता इसाटम, केसरबेन पटेल और मंच पर उपस्थित सभी मेरे मित्र भाइयों तथा बहनों। मित्रों, कार्यक्रम की शुरुआत हम कर रहे हैं। जैसे कि पिछले कई वर्षों से, 4 वर्षों से चुनाव का आगाज चल रहा था। हम सभी लोग प्रतीक्षा में थे, सभी कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी के इंतजार में थे कि अब चुनाव होगा। और अब देखिए चुनाव होने का आ गया है। 4 दिन बाद 15 तारीख को कमल खिलने वाला है। 16 तारीख को जब हम मेयर की कुर्सी की तैयारी करते रहेंगे, उस समय पूरा एक इतिहास लिखा जाएगा इस मुंबई में कि आज तक जो नहीं हुआ वो हमारे महाराष्ट्र में मुंबई में होने जा रहा है। मित्रों, आपको पता है पिछले 25 वर्षों से इस महानगर पालिका में सत्ता किसकी थी? उद्धव ठाकरे जी ने इस पूरे तिजोरी को लूटा। और आप देख रहे हैं कि हमेशा जब देखिए तब उनके एक पोपट पंछी जब सवेरे भाषण देते हैं तो हमेशा आरोप लगाते हैं कि हमारे महानगर पालिका में हमने 90,000 करोड़ की हमने बचत रखा था, एफडी रखी थी, उसे अब की सरकार ने तोड़ के दिया। मैं आप लोगों को बताना चाहता हूं, ये मुंबई का विकास आप देख रहे हो। पिछले 2 वर्षों से सारी सड़कें सीमेंट की हो रही हैं, सीमेंटीकरण किया जा रहा है। साथ ही आपने देखा होगा कोस्टल रोड हो, अटल सेतु हो या मेट्रो हो, हमारे देवा भाऊ जी ने मुंबई का पूरा कायाकल्प कर दिया है। आपने देखा होगा अभी पिछले महीने जब अंडरग्राउंड मेट्रो का उद्घाटन किया गया, इसी अंडरग्राउंड मेट्रो का रोकने का काम
ये उद्धव सेना ने किया था। इसी आरे के अंदर आरे कार शेड का विरोध उद्धव ठाकरे जी ने किया था। क्यों किया था तो आपको सबको पता है, जब तक इनका कमीशन तय नहीं होता तब तक कोई काम आगे बढ़ता नहीं है। महानगर पालिका, मुंबई महानगर पालिका जो एक जागतिक स्तर की एक हमारा शहर है, जिसे हम बड़े गर्व के साथ कहते हैं कि पूरे एशिया में सबसे ज्यादा अगर कोई बजट की महानगर पालिका है तो हमारी मुंबई महानगर पालिका है। लेकिन हमें जब वो रास्ते पे खड्डे दिखाई देते हैं तब हमारा वो शर्म से सिर झुक जाता था। लेकिन जब से हमारे देवा भाऊ जी मुख्यमंत्री बने हैं, आपने देखा होगा पूरे मुंबई का कायाकल्प होना शुरू हो गया है। आज मेट्रो में जब हम सफर करते हैं, जहां हमें ट्रैफिक में 2 घंटा लगता था घर पहुंचने में, आज हम 15 से 20 मिनट में मात्र 20 रुपए के भाड़े में हम घर पहुंच जाते हैं। यह बदलाव जरूरी था। और आप देख रहे हैं कि हमारी जो भारतीय जनता पार्टी महायुति की सत्ता है, कितना बदलाव का काम कर रहे हैं। लाड़की बहन योजना, यह स्कीम से देखिए कितनी माताओं बहनों का सम्मान हुआ है। और आज उन्हें हम एक सम्मान के रूप में, भले हम एक छोटी सी राशि देते हैं, लेकिन उनसे उनका कितना बड़ा सहायता हो जाती है। और ऐसे तमाम अगर हम स्कीम योजनाओं की बात करें तो मित्रों समय कम पड़ जाएगा। हमारे देवा भाऊ ने महाराष्ट्र के लिए भी बहुत सारे काम किए। जब हम समृद्धि महामार्ग पे जाते हैं तो ऐसा लगता है कि हम किसी विदेश की सड़क पे आ गए हैं। यह कल्पना हमारे देवा भाऊ ने की कि जो नागपुर से मुंबई तक मात्र 10 से 12 घंटे में हम पहुंच जाते हैं। मित्रों, मैं आप लोगों से यही कहना चाहता हूं कि आने वाले दिनों में सिर्फ 4 दिन बचे हैं आपके सामने मत मांगने के लिए, चाहे उद्धव सेना हो चाहे कांग्रेस की सेना हो। यह लोग आपके सामने आते हैं तो कुछ भी रोना रोते हैं। ये कभी देवा भाऊ जी को गलत शब्दों से बात करते हैं या कभी हमारे देश के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी के बारे में अपशब्द कहते हैं। गालियां देने के अलावा, अपशब्द कहने के अलावा इनके पास में कोई मुद्दा नहीं रहा है। और आप देख रहे हैं कि यदि देश की बात करें हम, हमारे देश के लाडले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी ने जब से 2014 से कमान संभाली है देश की, एक एक करके जो कठोर निर्णय थे, सारे कठोर निर्णय लिए। कभी हमारा मजाक उड़ाया जाता था कि ये भाजपा वाले कहते हैं कि मंदिर वहीं बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे। लेकिन हमने तारीख भी बता दी थी और हमने मंदिर भी बनाया। और माननीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने उस भव्य राम मंदिर का लोकार्पण किया, आप सभी लोगों ने देखा। कभी कहते थे ये धारा 370 का नहीं हटा सकते, धारा 370 हटाएंगे तो देश जल उठेगा। जम्मू कश्मीर की पूर्व मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती जी कहती थी कि यदि आपने 370 को हाथ लगाया तो आपके तिरंगा को जला दिया जाएगा, देश जल उठेगा। लेकिन मुझे बताइए मित्रों, 370 भी बड़े ताकत के साथ में हटाया गया और हमारे देश में शांति बनी हुई है। कहां गए वो पत्थरबाज जो कश्मीर में आए दिन पैसे लेकर के पत्थर मारा करते थे? आज उनको रोजगार मिल रहा है। मैं पिछले साल कश्मीर गया था, वंदे भारत ट्रेन में मैंने सफर किया। मैं आपको कहना चाहता हूं, बहुत ही बढ़िया अनुभव रहा। आप भी जब कभी कश्मीर जाएंगे, वंदे भारत ट्रेन जो जम्मू से कश्मीर जाती है, 3 घंटे का सफर, जैसे ही ट्रेन शुरू होती है और चिनाब ब्रिज जो दुनिया का सबसे ऊंचा ब्रिज है, उस ब्रिज के ऊपर से जब ट्रेन गुजरती है, ट्रेन में रहने वाले, ट्रेन में सफर करने वाले हर कार्यकर्ता भारत माता की जय बोलता है और एक अच्छी एक उमंग में गाना गाया जाता है। यह हर ट्रेन में होता है। लोग वहां पे कश्मीर में अब ट्रेन से ही जाते हैं वो देखने के लिए चिनाब ब्रिज की दुनिया का सबसे ऊंचा पुल, जिसे बनाने में कभी किसी ने हिम्मत नहीं की होगी, लेकिन हमारे देश के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी ने कर दिखाया। मित्रों, ऐसे अगर हम तमाम बात करें, ट्रिपल तलाक की बात करें तो आज मुस्लिम महिलाओं को भी न्याय देने का काम हमारे देश के प्रधानमंत्री जी ने किया। मित्रों, ये तो केंद्र की बात है। मैं सिर्फ इतना ही कहना चाहूंगा, अपील करना चाहूंगा कि आप मुंबई महानगर पालिका के चुनाव में 15 तारीख को कोई भी पतंग उड़ाने के लिए कहीं अपने गांव देश ना जाए, 14, 15, 16 की छुट्टी में कहीं बाहर पिकनिक मनाने ना जाए।
हर कोई सोचता है कि मेरे एक वोट ना देने से क्या होगा, तो ऐसा ना करें। हर घर से सभी लोगों ने मतदान करना है। पहले मतदान, फिर जलपान, यही प्रण लेना है। मैं इतना अपील करते हुए रुकता हूं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर अजून सुद्धा मी पुन्हा विनंती करतो, मध्ये बरेच जण उभे आहेत, बाहेर पण खूप जण उभे आहेत, कृपया इथे बसून घ्या प्लीज। वारंवार आपल्याला सूचना देतोय मी। यानंतर आपले अंधेरीचे लाडके नेते, लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मुरजी पटेल काका यांना मी इथे आमंत्रित करतो, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावे। भारत माता की। महाराष्ट्र राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी यहाँ पर पधार चुके हैं। मुंबई शहराचे अध्यक्ष माननीय अमित साटम जी, जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा जी, मुंबईचे महामंत्री पवन त्रिपाठी जी, उपस्थित सर्व उमेदवार, इथे जमलेले सर्व अंधेरीकरांना मनापासून अभिनंदन करतो। जास्त भाषण मी काय बोलणार नाही, पण अंधेरीमध्ये 10 सीट आहे। तुमच्या आशीर्वादाने आपण 10 सीट निवडून कसं येतील याचे प्रयत्न आपलं चालू आहे। आज मोठे संख्येने आणि अंधेरीचे नामवंत असे नेते हा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करतायत, त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो। परत महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची सरकार आहे आणि मुंबईचा महापौर आपला बसणार आहे, तर आपला हा जिल्ह्याचा, अंधेरी शहराचा विकास होईल। मी आपल्यास कडकडीची विनंती करतो की आता 4 दिवस उरलेले आहेत। 4 दिवसात आपण घराघरी जाऊन आपला उमेदवाराचा प्रचार करावा आणि महायुतीचे सर्व उमेदवार हा निवडून द्यावं अशी मी विनंती करतो। मुख्यमंत्री महोदय इथे आलेले आहेत। मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की अंधेरी पूर्व विधानसभेत हा वेळी आपले सर्वचे सर्व उमेदवार हा निवडून येतील अशी परिस्थिती आता सध्या आहे। आपला सर्वांवर माझा विश्वास आहे। तुम्ही मला आमदार 25,000 मताधिक्याने निवडून दिला, तसंच आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना आपण निवडून द्या अशी मी विनंती करतो आणि जास्त भाषण करणार नाही। आता आपल्या समोर लवकरच मुख्यमंत्री महोदय येतील। मी आपल्या सर्वांना मनापासून अभिनंदन करतो की आपण वेळेवर आलेत, ते बदल आपल्या सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्टेजवर येत आहेत। लाडली बहिणाचे लाडले भाऊ, देवा भाऊ आपल्या समोर येत आहेत। आपण सर्वांनी उभं राहून त्यांचे अभिनंदन करावं अशी मी मनापासून विनंती करतो। लाडली बहिणीचे लाडले भाऊ, महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या समोर येत आहेत। सर्वांचे लाडके देवा भाऊ यांचे ते आगमन झालेले तमाम अंधेरीकरांच्या वतीने आणि उत्तर पश्चिम मुंबई भागाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत। भारत माता की, भारत माता की। भारतीय जनता पार्टीचा सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब
यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि अंधेरीचे स्थानिक माननीय आमदार मुलजी पटेल काका यांच्या वतीने मी त्यांचं पुष्पगुच्छ, शॉल आणि एक सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांचं स्वागत करू इच्छितो. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, जय जय श्रीराम. यानंतर आपले सर्वांचे लाडके नेते, मुंबई प्रदेशचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय आमदार श्री अमितजी साटम यांना मी यांचं स्वागत. आपले स्थानिक भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि भारतीय जनता पार्टी मालपा MIDCचे मंडळचे महामंत्री प्रकाश मुसळे यांना विनंती करेन त्यांनी पुष्पगुच्छ, शॉल देऊन त्यांचं स्वागत करावं. भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टी मुंबईचे तरुण तडफदार झुंजार नेतृत्व माननीय अमित साटमजी यांना मी इथे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता आणि उपस्थितांना मी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. माननीय अमितजी. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. मंचावरती उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय, कार्यक्षम, प्रामाणिक मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या विभागाचे आमदार मुरजी पटेलजी, माजी खासदार पूनम महाजनजी, मंचावर उपस्थित विधान परिषदेतील आमदार राजहंस सिंगजी, आचार्य पवन त्रिपाठीजी, ज्ञानमूर्ती शर्माजी, अशोक पांडेजी आणि या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उत्तर पश्चिम जिल्ह्याची ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची प्रचार सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्यांची प्रचार सभा आयोजित केलेली आहे ज्यांनी गेल्या 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचं परिवर्तन जे घडवलेलं आहे. अटल सेतू, मेट्रो, कोस्टल रोड किंवा वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर निर्माण करून देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. ज्या वेळेला गेल्या 12 वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडत होते, त्याच वेळेला तो कोविडचा कालावधी होता. ज्या कोविडच्या कालावधीमध्ये 2019 ते 2022 या महाराष्ट्रामध्ये अराजक माजवणारं एक सरकार या महाराष्ट्राचं सरकार होतं आणि ज्या वेळेला त्यावेळेचे मुख्यमंत्री फेसबुक ऑनलाईन होते, त्यावेळेचे विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसीलपर्यंत पोहोचून महाराष्ट्राच्या जनतेचे अश्रू पुसण्याचं काम ज्यांनी केलं आणि ज्यांनी हे काम करायला पाहिजे होतं ते फेसबुक ऑनलाईन होते, ते ऑनलाईन होते आणि आमचे नेते ऑन फील्ड होते. ज्या वेळेला 2-2 हजार रुपयाच्या रेमडेसिवीरसाठी मुंबई शहराची जनता वण फिरत होती, त्यावेळेला हे कोविडमध्ये भ्रष्टाचार करत होते. यांनी ऑक्सिमीटर नाही सोडला, थर्मोमीटर नाही सोडला, पीपी किट नाही सोडले, बॉडी बॅग्सही सोडल्या नाहीत. मुंबईच्या कोविड केअर सेंटरची कहाणी तर वेगळीच आहे, हे सोडाच. परंतु 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये या देशात झालेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये हा घडलेला आहे. एका बाजूला 25 वर्षातला मुंबईच्या महानगरपालिकेतला भ्रष्टाचार
आणि एका बाजूला गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवाभाऊंनी मुंबई शहरामध्ये घडवलेले क्रांतिकारक अशा प्रकारचे परिवर्तन, परंतु हा विकास हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. परंतु तशाच प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावा हे मुंबईकरांचं स्वप्न आहे. मुंबई शहराला, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं हे मुंबईकरांचं स्वप्न आहे. आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास घडत आहे त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता ही अबाधित राहिली पाहिजे हे सुद्धा क्रमप्राप्त आहे. दरवेळेला मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी यांना मराठी माणूस आठवतो, मराठी माणसाचा कळवळा येतो, तेच डायलॉग, 30 कॅसेट ही परत परत वाजवली जाते आणि निवडणुकांच्या नंतर मराठी माणसाला, मुंबईला आणि मुंबईकरांना हे विसरतात. आम्ही जसं गेल्या 12 वर्षामध्ये केलेली 10 कामं दाखवतो. आमचं चॅलेंज आहे की उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये राज्य करत असताना 25 वर्षामध्ये केलेलं एक काम दाखवावं. त्यांनी केलेलं एक काम दाखवावं. आम्ही गेल्या 12 वर्षामध्ये केलेली शेकडो कामं ही मुंबईकरांच्या समोर ठेवत आहोत. आणि या कामांच्या आधारावरती, नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या कामाच्या आधारावरती, देवाभाऊंच्या मुंबई शहरामध्ये घडवलेल्या क्रांतिकारक अशा प्रकारच्या परिवर्तनाच्या आधारावरती या मुंबई शहराला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता, महापालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता, मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याकरता येणाऱ्या 15 तारखेला आपण सर्वांनी कमळ आणि धनुष्यबाण ही बटणं दाबून महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावेत अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला सर्वांना करतो आणि माझे 2 शब्द इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आता आपला समोर महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट, मुख्यमंत्री, लाडली बहिणाचे लाडले भाऊ देवाभाऊ आम्हा सर्वांना आशीर्वचन करतील. हॅलो. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. जय भवानी, जय भवानी. हर 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 हर. भाजपा, शिवसेना, आरपीआय महायुतीचा. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय महायुतीचा. भारत माता की, भारत माता की. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या आपल्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मुंबई भाजपचे तरुण तडफदार अध्यक्ष आमदार अमित साटमजी, भाजपच्या नेत्या पूनमताई महाजन, आपले लोकप्रिय आमदार मुरजीभाई पटेल, आपले आमदार राजन सिंगजी, आचार्य पवन त्रिपाठीजी, ज्ञानमूर्ती शर्मा, अशोक पांडे, या ठिकाणी या सगळ्या भागातनं आपले उमेदवार असलेल्या केसरबेन पटेल, प्रकाश मुसळे, प्रीती साटम, रुपेश सावरकर, दीपक कोतेकर,
उज्ज्वलाताई मोडक, संजय आव्हाड, योगीराज दाभाडकर, सायली कुलकर्णी, ममता यादव, अंजली सामंत, दिशा यादव, विक्रम राजपूत या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येनं या बाजूला बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित माझ्या सर्व भावांनो, आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सगळे लोक एकत्रित आलो आहोत. खरं म्हणजे हा जो सगळा कालावधी आहे हा मुलाखतींचा कालावधी आहे. पहिले उमेदवारांनी पक्षाच्या तिकिटाकरता मुलाखती दिल्या, आता निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांच्या मुलाखती चालल्यात. मी देखील काही मुलाखती दिल्या, छत्रपती संभाजीनगरला दिली, नागपूरला दिली, पुण्यामध्ये दिली. पण मी मुलाखत देत असताना त्या शहराच्या विकासाकरता आपण नेमकं काय करणार आहोत, काय केलंय आणि आपला ब्ल्यूप्रिंट काय आहे, आपला पुढचा आराखडा काय आहे, या संदर्भात जाहीरपणे जनतेमध्ये बसून प्रगट मुलाखत दिली. पण नुकतीच आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात आली असेल, काही लोकांनी घरात बसून मुलाखती दिल्या आणि घरात बसून दिलेली मुलाखत ही देखील कोणाला दिली? घरच्यांनाच दिली. घरच्यांना दिलेली मुलाखत ही आपल्यापैकी अनेक लोकांनी बघितली असेल आणि काही लोकांनी ती मुलाखत सुरू झाल्यानंतर टीव्ही पण बंद केला असेल. पण तुम्ही बघा, या मुलाखतीमध्ये अनेक गमती जमती झाल्या. आपल्याला लक्षात असेल, मी कांदिवलीच्या सभेत म्हणालो होतो, शिवसेना मनसेची म्हणजेच उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी यांची युती म्हणजे कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे. मी त्यावेळी हे सांगितलं नव्हतं कोण कन्फ्युजन कोण करप्ट आहे, हे मी सांगितलं नव्हतं, मी टोपी फेकली होती. पण या घरच्या घरी घेतलेल्या मुलाखतीमध्ये संपादकांनी परफेक्ट ओळखलं आणि संपादकांनी संजय राऊतांनी राज ठाकरेंना विचारलं, म्हणाले तुम्हाला फडणवीसांनी कन्फ्यूज म्हटलं आणि उद्धव ठाकरेंना विचारलं तुम्हाला करप्ट म्हटलं. आता बघा, मी तर कोणाला काही म्हटलं नव्हतं, मी तर केवळ टोपी फेकली होती. पण संपादकांनी बरोबर ज्याच्या डोक्यात ती टोपी लावायची आहे त्याच्या डोक्यामध्ये ती टोपी त्या ठिकाणी लावली आणि नेमका प्रश्न हा त्या ठिकाणी विचारला. पण काही हरकत नाही. याच मुलाखतीमध्ये ते दोघंही असं म्हणाले की भाजपचे लोक, हे मुख्यमंत्री यांचे नेते, यांचा कोणाचाही जन्म मुंबईमध्ये झालेला नाही आणि म्हणून मुंबईबद्दल यांना काही माहिती नाही. मुंबईच्या काय समस्या आहेत या यांना माहिती नाही. मुंबईचा काय विकास केला पाहिजे हे यांना माहिती नाही. हे बाहेरून आलेले आहेत. आता मला सांगा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का? त्यांना सर्वात चांगली मुंबई माहिती होती. मुंबईकरांची नाडी माहिती होती. मुंबईची संकल्पना, मुंबईचा विकास माहिती होता. त्यांचा जन्म तर पुण्यात झाला होता, ते काही मुंबईमध्ये जन्मलेले नव्हते. आणि त्याच वेळी जे म्हणतात आम्ही मुंबईत जन्मलो म्हणून मुंबईकरांच्या समस्या आम्हाला माहिती आहे, ते जन्मून जवान झाले, आता म्हातारे होऊ लागले, तरी मुंबईची एकही समस्या आजपर्यंत त्यांनी सोडवली नाही. मुंबईबद्दल एकही काम ते दाखवू शकत नाही की या मुंबईकरांकरता त्यांनी काय केलं, या मुंबईतल्या मराठी माणसाकरता काय केलं,
या मुंबईतल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता त्यांनी काय केलं. जर तुम्ही काहीच दाखवू शकत नाही तर केवळ मुंबईमध्ये तुम्ही जन्माला आले म्हणून तुम्हाला फूल आणि हार घालायचे का. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या मुंबईमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जे परिवर्तन, जो बदल आपल्या सरकारने करून दाखवला, यांच्याजवळ दाखवायला काहीच नाही. आणि म्हणून मी प्रत्येक सभेत सांगतो की उद्धव ठाकरेजींच्या सभेमध्ये त्यांनी विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं, एक त्यांनी केलेलं विकासाचं सामान्य माणसाचं काम सांगावं. आणि मी 2000 रुपये द्यायला तयार आहे. पहिले 1000च देत होतो पण त्याला रिस्पॉन्स आला नाही म्हणून मागच्या सभेत मी 2000 केले आहेत. तुम्ही म्हणत असाल तर आज मी 3000 करतो की मी 3000 रुपये द्यायला तयार आहे. त्यांनी विकासावर एक भाषण या ठिकाणी करून दाखवावं. आज ते मराठी माणसाबद्दल बोलतात, मुंबईकरांबद्दल बोलतात. मला सांगा, सामान्य मुंबईकर हा मुंबईतनं हद्दपार का झाला. या मुंबईमध्ये गरीबाला घर का नाही मिळालं. या मुंबईतल्या मराठी माणसाला, या मुंबईतल्या गरीबाला वसई विरारच्या पलीकडे का जावं लागलं. 25 वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे होती. त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून या सामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे, याकरता तुम्ही नेमकं काय केलं, हा सवाल ज्यावेळेस मी विचारतो ते उत्तर देऊ शकत नाही. पण त्याच वेळी मुंबईतल्या मराठी माणसाकरता BDD चाळीचं रिडेव्हलपमेंट करून 100 फुटातल्या माणसाला 500 फुटाचं घर हे आम्ही या ठिकाणी दिलं. या गोरेगावच्या पत्रा चाळीमध्ये राहणारा तो माणूस ज्याने शिवसेनेवर, बाळासाहेब ठाकरेंवर प्रचंड प्रेम केलं, त्या पत्रा चाळीतल्या आमच्या माणसाला यांच्याच बिल्डरांनी बेघर केलं. 20 वर्ष बाहेर काढून टाकलं. झोपडीमध्ये राहायची वेळ आली पण घर मिळालं नाही. त्या सगळ्या बिल्डरांना जेरबंद करून त्यांनाही त्यांच्या हक्काचं घर त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आपल्या सरकारने त्या ठिकाणी दिलं. आज सामान्य माणसाच्या घराचा प्रश्न, रिडेव्हलपमेंटचा प्रश्न, सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आणि त्यासोबत SRAचा प्रश्न देखील आपण सोडवतो. SRAच्या इतक्या योजना रखडल्या. 20-20 वर्ष लोक आपली झोपडी देऊन बसले, घरही मिळत नाही, भाडंही मिळत नाही. आपण सांगितलं चालणार नाही. असे जेवढे विकासक आहेत त्या विकासकांचं त्या ठिकाणी आपण LOI रद्द केला, नवीन विकासक आणले आणि काही झोपडपट्ट्या तर थेट SRAने स्वतःच बिल्डर म्हणून, विकासक बनवून त्या ठिकाणी डेव्हलप करायच्या. काही MMRDAने डेव्हलप करायच्या, काही महानगरपालिकेने डेव्हलप करायच्या. अशा प्रकारचा निर्णय घेऊन आणि ॲडव्हान्समध्ये अनेक लोकांची भाडी भरून त्या झोपडपट्टी धारकांना घर मिळालं पाहिजे या दृष्टीनं आपण काम चालू केलं. आणि आता तर मुर्जीभाईंनी माझ्याकडे याही भागातल्या काही SRAचे विषय आणले आहेत. तुम्ही काळजी करू नका. मुर्जीभाईंनी जे विषय माझ्यासमोर मांडलेले आहेत SRAचे, ते सगळे विषय सोडवण्याची जबाबदारी या ठिकाणी मी घेतो. गरीब माणसाला घर मिळालं पाहिजे. आज या मुंबईला स्लम फ्री करण्याचा आमचा मानस आहे. आणि स्लम फ्रीचा अर्थ लोकांना स्लममधनं बाहेर काढणं नाही आहे. स्लम फ्रीचा अर्थ मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मालकीचं घर देणं, हे आमचं ध्येय आहे. याकरता आम्ही या ठिकाणी काम करतो. आज मुंबईकरांकरता आपल्या सरकारने या ठिकाणी मुंबईकरांचं जीवन सुकर झालं पाहिजे म्हणून मुंबईमध्ये मेट्रो आणली. तुम्ही बघा, पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये 11 वर्षात 11 किलोमीटरची मेट्रो त्यांनी केली. आणि आपण जर बघितलं तर आपल्या सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी 5 वर्षामध्ये 475 किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क
हे आपण त्या ठिकाणी बांधायला घेतलं आणि त्यातलं मोठ्या प्रमाणात नेटवर्क आपण पूर्ण केलं. आपल्याला माहिती आहे मेट्रो 2A दहिसर पूर्व ते DN नगर अंधेरी पश्चिम 18 किलोमीटरची पूर्ण कार्यान्वित केली. मेट्रो 3 अंधेरी MIDC या भागामध्ये त्याचं स्टेशन आहे. ही मेट्रो 3 कुलाब्यापासनं तर सीप्स पर्यंत देशातली नाही एशियातली सगळ्यात मोठी सिंगल अंडरग्राऊंड लाईन आहे, जी आपण मात्र 5 वर्षामध्ये या ठिकाणी पूर्ण केली. मेट्रो 6 लोखंडवाला विक्रोळी अंधेरी पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा कॉरिडॉर 78% काम आपण पूर्ण केलाय. आणि त्यासोबत मेट्रो 7 अंधेरी पूर्व पासून दहिसर पूर्व पर्यंत 6208 कोटी रुपयाची त्यालाही मान्यता देऊन त्याचंही काम आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि यासोबत मेट्रो 9 आणि मेट्रो 7 आहे दहिसर ते मीरा भाईंदर आणि अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मेट्रो 9चं काम 88% आणि 7Aचं कामही जवळपास 50% पूर्ण केलाय. 6607 कोटी रुपयाची मेट्रो आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर हा सगळा अंधेरीपासून वर्सोव्यापर्यंतचा जो सगळा भाग आहे या सगळ्या भागाला सर्वात जास्त मेट्रोचा फायदा या ठिकाणी झालाय आणि पुढेही तो होणार आहे. आणि या मेट्रोमुळे आज मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचं कंजेशन हे आपण त्या ठिकाणी कमी केलं. आणि हे करत असताना केवळ मेट्रो आपण करतोय असं नाही, तर आपल्या मुंबईची जी लाईफलाईन आहे, आपली जी सबर्बन रेल्वे आहे, लोकल ट्रेन आहे, मोदीजींच्या नेतृत्वात लोकल रेल्वेचे स्टेशन मधले प्लॅटफॉर्म आपण मोठे केले, एस्केलेटर्स लावले, ॲम्युनिटीज तयार केल्या, कंजेशन कमी होण्याकरता रेल्वेचे डब्बे वाढवले. आता अजून 3 डब्बे वाढवण्याचा प्रयत्न करतोय. नवीन सिग्नलिंग सिस्टीम आपण त्या ठिकाणी लावली. आणि एक गोष्ट अजून आपण करतोय, काही लोक मला भेटले, म्हणाले भाऊ हा अन्याय आहे. म्हटलं काय अन्याय? म्हणाले आता नवीन नवीन मेट्रो आली, मेट्रोमधनं जाणाऱ्यांना एअर कंडिशन डबे, मेट्रोमधून जाणाऱ्यांना स्वच्छता, तिथे बंद होणारे दरवाजे, आणि आम्ही मात्र लोकलमध्ये लटकून जायचं, उन्हामध्ये घामामध्ये जायचं, धक्के खात जायचं. मी म्हटलं काळजी करू नका, मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची आम्ही चर्चा केली आणि चर्चा करून निर्णय घेतला. 50% केंद्र सरकार 50% राज्य सरकार मिळून आता आपल्या लोकल ट्रेनला सबर्बन रेल्वेलाही दरवाजा बंद होणारे AC डब्बे आम्ही लावणार आहोत. मेट्रो सारखे डब्बे हे त्याला येणार आहेत. पण टाळ्या याकरता वाजवू नका, टाळ्या पुढच्या करता वाजवा. हे जरी आम्ही लोकल ट्रेन AC केली तरी सेकंड क्लासच्या तिकिटामध्ये 1 रुपयाची देखील वाढ आम्ही करणार नाही. ती वाढ न करता मुंबईकरांना आम्ही लोकल ट्रेन AC ट्रेन पुढच्या काळामध्ये देणार आहोत. आपल्याला माहिती आहे हा वेस्टर्न एक्सप्रेसवे एक प्रकारे आपली लाईफलाईन आहे. मुंबईचा 60% ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवर चालतो. आणि म्हणून वेस्टर्न एक्सप्रेसवे डिकंजेस्ट करण्याकरता एक पॅरलल कोस्टल रोड आपण आता तयार केलेला आहे. आपल्याला माहिती आहे कोस्टल रोड वरईपर्यंत आला, वरईपासून बांद्र्यापर्यंत सीलिंग झाली, बांद्र्यापासून वर्सोव्यापर्यंत आता सीलिंगचं काम 50%च्या वर पूर्ण झालंय. तेही 2 वर्षात आम्ही पूर्ण करू. आणि आता त्याच्या पलीकडे वर्सोव्यापासनं दहिसर पर्यंतची सीलिंग याचंही काम आम्ही सुरू केलेलं आहे. आणि वर्सोव्यापासनं भाईंदर पर्यंतची सीलिंग याचंही काम आम्ही सुरू केलेलं आहे. म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवेला पॅरलल अशा प्रकारचा पूर्ण कोस्टल रोड जाणार आहे. वेस्टर्न एक्सप्रेसवेवरचं अर्ध्यापेक्षा जास्त ट्रॅफिक हा त्यामुळे डायव्हर्ट होईल आणि याच्यावरचं जे कंजेशन आहे ते कंजेशन या ठिकाणी दूर होईल. गोरेगाव मुलुंड लिंक रोड असेल, या ठिकाणी ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी करता आपण गोरेगाव मुलुंड हा एक भुयारी मार्ग त्या ठिकाणी चालू करतो की ज्यातनं अतिशय वेगानं
आपल्याला या टनेलमधनं प्रवास करता येईल आणि ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेसवेला जोडण्याचं काम या माध्यमातून होईल. सांताक्रूज चेंबूर लिंक रोड आहे, ज्याचं काम आपण या ठिकाणी करतो. आणि यासोबत आपल्याला माहिती आहे JVLR अंधेरी सायन परिसरातील जी वाहतूक कोंडी आहे ती दूर करण्याचं काम या माध्यमातून आपण करतो. आणि म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं करतो की पुढच्या काळामध्ये मुंबईकरांना त्यांच्या जीवनामध्ये रस्त्यावर जो काही वेळ द्यावा लागतो तो द्यावा लागणार नाही. मुंबईकर कमीत कमी वेळेमध्ये आपल्या घरी पोहोचतील. बघा, आम्ही मागच्या निवडणुकीत सांगितलं होतं आम्ही मेट्रो करतो, आम्ही मोनो करतो, आम्ही सबर्बन रेल्वे, आमची बेस्टची बस आहे, या सगळ्यांना एका सिंगल तिकिटावर आणू. लोकांना त्यावेळी खोटं वाटायचं. ज्यावेळेस मी सांगायचो एक तिकीट काढलं की ते तिकीट सगळीकडे चालेल. आज आपण सिंगल तिकिटाचा ॲप तयार केला, सिंगल तिकिटिंग पद्धतीवर आणलं. आता एक सिंगल ॲपवर आपण तिकीट काढलं की त्याच्यावर आपण मेट्रोतही प्रवास करू शकतो, मोनोतही करू शकतो, आपल्या लोकल ट्रेनमध्येही करू शकतो आणि बेस्टच्या बसमध्येही करू शकतो. आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा वॉटर ट्रान्सपोर्ट आणि वॉटर टॅक्सी आम्ही सुरू करणार आहोत तेव्हा त्याच तिकिटावर वॉटर टॅक्सीने देखील आपण प्रवास करू शकाल. अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, बंधू भगिनींनो, या मुंबईचे जे प्रश्न आहेत ते समजून आपण मुंबईत काम चालू केलं आहे. या मुंबईचं सगळं सिवेजचं पाणी आपल्या समुद्रात जात होतं. मुंबईकरांचं आरोग्य हे आपण धोक्यात आणत होतो. इतकं आधुनिक शहर, ज्या शहरामध्ये इतका पैसा आहे, पण या शहरातला सगळा मैला, सगळी विष्ठा, ते सगळं पाणी इंग्रजांनी तयार केलेल्या सेटलिंग टँकमध्ये जायचं आणि तिथनं थेट समुद्रात जायचं. ते सगळी घाण ही समुद्रात गेलेली आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितली. आपल्या आज समुद्र किनाऱ्यावर जो वास येतो त्या घाणीचा वास आहे. पण आम्ही हा निर्णय केला की या ठिकाणी समुद्रात जाईल तर शुद्ध पाणीच जाईल. आणि म्हणून मुंबईमध्ये नव्यानं सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी कायदे तयार केले आणि 16,000 कोटी रुपये खर्च करून मुंबईमध्ये STPचं काम सुरू केलं. पुढच्या वर्षीपासून STP तयार होतील आणि त्यानंतर आपल्या समुद्रामध्ये कुठलंही घाण पाणी, सांडपाणी जाणार नाही. स्वच्छ पाणी आपल्या समुद्रात जाईल. समुद्राचं पाणी आपल्याला काळं दिसणार नाही, ते निळं दिसेल आणि त्या ठिकाणचा वास आपण बंद करू. आणि त्यामुळे ज्या रोगराई आपण सहन करतो ती रोगराई देखील या ठिकाणी आपण बंद करू. आज आपण बघा, आपल्या सरकारने सामान्य माणसाकरता या ठिकाणी महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली. महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत आपल्या सगळ्यांकरता, तुमच्याकडे कुठला कागद आहे पाहणार नाही, कुठलं रेशन कार्ड आहे पाहणार नाही, सगळ्यांना 5 लाखापर्यंतचा इलाज आणि ऑपरेशन हे मोफत करण्याचा निर्णय आपण घेतला. त्याची सुरुवात आपण केली. आणि 10 बिमाऱ्या तर अशा आहेत की ज्यामध्ये आम्हाला माहिती होतं 5 लाखापेक्षा जास्त पैसा ऑपरेशनला लागतो. त्या 10 बिमाऱ्यांमध्ये 35 लाख रुपयापर्यंतचं तुमचं ऑपरेशन हे आम्ही मोफत करणार आहोत. त्याला 1 पैसा देखील तुम्हाला लागणार नाही. बंधू भगिनींनो, आपलं सरकार जे सांगतं ते करतं. आम्ही केवळ तोंडाची वाफ दडवणारे लोक नाही आहोत, करणारे, करून दाखवणारे लोक आहोत. काही लोक नुसता बोर्ड लावतात, करून दाखवलं, आमचीच कामं त्याच्यावर छापतात. मी त्यांना सांगितलं, अरे शेजारच्याचा पोरगा आपल्या मांडीवर बसवला म्हणजे आपला मुलगा होत नाही, तो शेजारच्याचाच मुलगा राहतो. आमची मुलं तुम्ही किती मांडीवर घेतली तरी तुमची मुलं ती होणार नाही. मुंबईकरांना माहिती आहे या मुंबईमध्ये परिवर्तन कोणी घडवलेलं आहे. बघा, ज्यावेळी आम्हाला प्रचंड मोठं बहुमत मिळालं त्यावेळी लोक म्हणाले, आता यांना एवढं बहुमत मिळालं, यांना कोणाचीच आवश्यकता नाही. आता हे भाजपवाले, हे महायुतीवाले या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद करणार. 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे.
आणि माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकत नाही. पण आता हे जे आमचे सगळे नगरसेवक निवडून येणार आहेत, त्यांना मला सांगायचं आहे, ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे, माझ्या बहिणी निवडून देणार आहेत. पुढच्या काळामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका, त्यांना मला लखपती दीदी बनवायचं आहे. लखपती दीदी. मोदी साहेबांनी सांगितलंय 50 लाख लाडक्या बहिणी लखपती दीदी झाल्यात. 4-5 महिन्यात 1 कोटीपर्यंत आपण पोचू. त्यामुळे माझ्या मुंबईतल्याही ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना आता लखपती दीदी आपल्याला बनवायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. आमचं काम तुम्ही बघितलेलं आहे, आमची तळमळ तुम्ही बघितलेली आहे, आणि त्यांचा भ्रष्टाचारही तुम्ही बघितलेला आहे. ज्यांनी कोविडमध्ये प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, ज्यांनी रस्ते खाल्ले, ज्यांनी मिठीचा गाळ खाल्ला, ज्यांनी संडासातही भ्रष्टाचार केला, अशा प्रकारच्या लोकांचा अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार तुम्ही बघितलेला आहे. आणि म्हणून येत्या 15 तारखेला मतदान केंद्रावर गेल्यानंतर फार विचार करू नका. जिथे कमळ दिसेल तिथे कमळ दाबा, जिथे धनुष्यबाण दिसेल तिथे धनुष्यबाण दाबा आणि परत या. 15 तारखेला कमळाची आणि धनुष्यबाणाची काळजी तुम्ही घ्या. 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी आमच्यावर सोडून द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की. हॅलो, आता पक्ष प्रवेश आपण मुख्यमंत्री साहेबाच्या समोर करणार आहेत. मी नाव घेतो, त्यांनी स्टेजवर यायचे. अशोक देसाई साहेब, दिलीपराव माने साहेब, शिवनाथ खेरनार साहेब, छायाताई खंडागडे, अशोक मिश्राजी, प्रभाकर बोराडेजी, लक्ष्मण नांदुरकरजी, सतीश शिवराज लोणगे, संतोष पांडुरंग, अजय अशोक देसाई, राकेश बेडगे, सुनील गडदडे, काशीराम बेडकर, संजय देसाई, दीपक देसाई, गणेश भाई, धनराज पाडवे. भारत माता की वंदे. सर्वांना स्टेजवर येऊन आमचे मुंबईचे अध्यक्ष माननीय अमित साटमजी मुख्यमंत्री साहेबांच्या साक्षीने पक्षप्रवेश घेत आहेत. त्यांना कडकडीची विनंती आहे, ते स्टेजवर यायचे. भारत माता की वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. छायाताई खंडागडे यांनी कृपया स्टेजवर यावं. भरत शिंदे आणि पूर्ण टीम लवकर लवकर या. वचनाची पूर्ती लढताना भिडताना सोडेना नीती जयमयोगी हाडाचा सच्चा सहकारी राखेतून उठतो अनघे जो भरारी देवा 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 भाऊ 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 देवा 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 भाऊ
शिवाचा, रामाचा सेवक अन भक्त तो शिवाचा. भगभक्ता जोश तरी कृतीने विचारी, राखे तुझ उठतो अन घेई सोहरारी. देवा 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 भाऊ, 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 देवा 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 भाऊ. शेतकरी कष्टकरी दीनांचा त्राता, मातांचा भगिनींचा बंधू